हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की. श्री वरद विनायक भगवान की जय. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दायतपत्रनेत्रे, येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनितिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम्. ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुदेवाय नमः. श्री गणेशाय नमः. पसायदान प्रवचनाचा आज दुसरा दिवस. पसायदानातील दुसऱ्या क्रमांकाच्या ओवीचं आज आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ओवी आपणा सर्वांना ज्ञात आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुसऱ्या क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीवर चिंतन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं दोन शब्द बोलणं आवश्यक आहे. श्री वरद विनायक सेवाधाम मूर्ती स्थापनेचा प्रथम वर्धापन दिन महोत्सव, त्यानिमित्त संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताह प्रसंगी उपस्थित राहणारे आपण सर्व मान्यवर भाविक, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण बांधव, माता भगिनी, संत महंत, परमादरणीय चंद्रभानजी महाराज चौधरी, डांगे पाटील, पवार पाटील, कणकुरीकर, अन्नदाते सर्व मंडळी
आजचे अन्नदाते. आज दुसऱ्या दिवसाच्या ओळीचं आपण चिंतन करतोय. थोडासा फॅन, इथे कोणीच कार्यकर्ते नाहीत जवळ. 2 मिनिट आहेत का? कार्यकर्ते आहेत कोणी जवळ? बाळा घिरे मागे, थोडा त्याचा आवाज येतोय याच्यामध्ये. आवाज येतोय नाही, चालू द्या, फक्त थोडं मागे घ्या. थोडा नॉर्मल इको आणि गेन. हरिओम हरिओम. खरं चालू करून द्या. इकडे घ्या. पसायदानातील दुसऱ्या क्रमांकाची ओवी. कालच्या प्रवचनामध्ये आपण माऊली ज्ञानोबारायांनी पसायदान मागण्याला प्रारंभ कसा केला त्याचा विचार केला. माऊली ज्ञानोबाराय ग्रंथ पूर्ण करून आपल्या सद्गुरूंच्या समोर ठेवतायत आणि संपूर्ण झालेला ज्ञानेश्वरी ग्रंथ त्याबद्दल आपल्या सद्गुरूंकडून कृपा प्रसाद मागतायत, म्हणजे पसायदान. सद्गुरूंचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, आता विश्वात्मके देवे. ग्रंथ पूर्ण झालाय आणि आता हे विश्वात्मक देव सद्गुरू, या वागयज्ञानं आपण संतुष्ट व्हा. येणे वागयज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायदान. हे या वागयज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा आणि मला हे कृपा प्रसाद पसायदान द्या. आपल्या सद्गुरूंना विश्वात्मक म्हणण्यामागे देवते संत हा धागा इथे जुळलेला आहे. देव जसा विश्वात्मक आहे, विभू आहे, व्यापक आहे, सद्गुरू आणि संत सुद्धा कुठेही सीमित नाही, परिमित नाही, तेही व्यापक आहे. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये विश्वात्मक शब्द फक्त पसायदानातच आलेला नसून ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा माऊली आपल्या सद्गुरूंना म्हणतात, आता विश्वात्मकु हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. म्हणजे तिथेही ते आपल्या सद्गुरूंना विश्वात्मक म्हणतायत, परब्रह्म स्वरूप म्हणतायत. काल या ओळीचं चिंतन करण्याचा अल्पसा प्रयत्न आपण केला. आजच्या ओळीतून खऱ्या अर्थानं पसायदानाच्या मागणीला प्रारंभ झालेला दिसतोय. काय मागणं केलं माऊली ज्ञानोबारायांनी? खरं म्हणजे हे मागणं विचारात घेतलं की माऊलींना माऊली का म्हणावं याचं उत्तर आपोआप मिळेल. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माऊली म्हणतात, जे कोणी खळ असतील, खळ म्हणजे काय त्याचा शब्दशः अर्थ होतो दुष्ट, आणि त्याचा तत्वतः अर्थ शोधायचा विचार केला तर जो सतत काही ना काही कुटीलपणा करत असतो, कारस्थानांमध्ये रमलेला असतो, ज्याच्या मनात, विचारात, स्वभावात, बुद्धीत व्यंकटी असते, एक वाकडेपणा असतो, त्याला म्हणावं खळ. आणि माऊली म्हणतात, समाजामध्ये या खळ वर्गाचा अत्यंत त्रास समाजाला होत असतो. समाज, कुटुंब, गाव, देश, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी ही अशी एक काही प्रवृत्ती असते, अनेकांच्या घाते निवतील ज्यांची चित्ते, इतरांना हानी पोहोचवणं, त्रस्त करणं, यातच ज्यांचं समाधान, असा हा खळवर्ग. खरं म्हणजे भगवान परमात्मा या भूतलावर अवतार घेत असतो
आणि संतही अवतार घेतात. जीव जन्माला येत असतो. भगवान आणि संत कशासाठी अवतार घेतात, तर दोघांचाही हेतू धर्म नांदावा, सात्विकता वाढावी, सत्प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळावं. पण थोडा भेद या दोन अवतारामध्ये आहे. संत आणि भगवंत या दोन अवतारातला भेद काय? भगवंत प्रसंगी दुष्टाला दंडित करतो आणि तसाच प्रसंग आला तर त्याचा घातही तो करतो. घेवोनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. परमात्मा हा हातामध्ये चक्र गदा, त्याचं शारंग धनुष्य, हे सर्व आयुध वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे आयुध घेऊन आला. जसं भगवान श्री गणेशाच्या हातामध्ये परशु आहे, भगवान शिवजींकडे त्रिशूल आहे, राम प्रभू धनुर्धारीच होते, श्रीकृष्ण भगवंताकडे त्यांचं सुदर्शन चक्र हे नेहमीच असायचं. अनेक अवतारात अनेक प्रकारची आयुध होती. म्हणजे जी माणसं प्रबोधनानं समजावून सांगून ऐकतच नाही, अशांना दंडित केल्याशिवाय पर्यायच नाही, ही भगवंताची भूमिका. संतांची भूमिका काय? संत मात्र कुठेही समाजाला दंडित करताना दिसत नाही, शस्त्राचा उपयोग करताना ते दिसत नाही. माऊली ज्ञानोबारायांसारखे संत, नाथरायांसारखे संत, नामदेवरायांसारखे संत हे नेहमीच दया क्षमा या विषयाला प्रोत्साहन देत आले. तरी दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी. साधूंजवळ दया असते आणि ती दया कशी? तर पौर्णिमेचा चंद्र जसा पूर्णत्वाने प्रगट होतो आणि सर्वांना सारखी शीतलता देतो. कमी करा, कमी करा, थोडा वाढवा. पौर्णिमेचा चंद्र हा दुष्टांना वेगळा प्रकाश आणि सज्जनांना वेगळा प्रकाश हा भेदभाव तो ठेवत नाही. सर्वांप्रती त्याची एक सारखीच भावना. संतांची भूमिका हीच आहे. तुकाराम महाराजांची भूमिका थोडी वेगळी नक्की आहे. अभंग, त्यांचे ग्रंथ आणि हा विचार ध्यानात घेतल्यानंतर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणाले, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दलन कंटकाचे. महाराजांनी भूमिका थोडी कडक घेतलेली दिसते तुकाराम महाराजांनी. ते म्हणतात, दयेची व्याख्या म्हणजे एकानं तुमच्या कानफटीत मारली, तुम्ही त्याच्या पुढे दुसरा गाल करायचा, याला दया म्हणत नाही. एखादा दुष्ट जर वारंवार काही चुका करत असेल तर त्या दुष्टाचा हातही धरा. पण हे कोणासाठी सांगितलं एक ध्यानात घ्या. मला यातला एक बारकावा आपल्या ध्यानात आणून द्यायचा आहे. तुकाराम महाराज जरी म्हणाले, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दलन कंटकाचे, पण तुकाराम महाराजांनी कधी कुणाला मारण्याचा त्यांच्या चरित्रात उल्लेख नाही. हे त्यांनी क्षात्र धर्म जपणाऱ्या क्षत्रियांसाठी प्रबोधन केलंय, वारकऱ्यांसाठी नाही. वारकऱ्यानं उठावून मारामारी करावी असा महाराजांच्या सांगण्याचा हेतू नसावा असं मला तरी वाटतं. अर्थात छत्रपती शिवरायांसारखे क्षात्र तेजानं युक्त असे राजे त्यावेळेला होते आणि त्यांच्या सोबत जे मावळे स्वराज्यासाठी लढत होते, महाराजांना त्यांच्यासाठीही सांगायचं असेल, कारण प्रत्येकाचं कर्तव्य भिन्न असतं. पारमार्थिकासमोर एक वेगळं काम आहे, क्षत्रियासमोर त्याचं एक नेमलेलं काम आहे, शेतकऱ्याचं काही कर्तव्य निश्चित झालेलं आहे. एखादा आरोग्य क्षेत्रातला व्यक्ती असेल, पूर्वी त्याला वैद्य म्हणायचे, हकीम म्हणायचे, आज त्याला आपण डॉक्टर म्हणतो.
त्यांचं काही कर्तव्य आहे, वकिलाचं काही आहे, शिक्षकाचं काही आहे. आपण त्याचा विचार पुढे करू. सत्कर्मी रती वाढो तो विषय आहेच या ओवीमध्ये. परंतु दया जरी तुकोबारांनी सांगितली अनेक निर्दलन कंटकाचे, तरी तुकाराम महाराजांनी कधी कोणाचा प्रतिवाद करण्यात वेळ वाया घालवला नाही. तुकाराम महाराजांच्या भोवतीही असे काही लोक होते, मंबाजी बुवा, रामेश्वर भट्ट आणि तत्सम अन्य काही लोक त्यांना मदत करणारे, की जे सतत तुकाराम महाराजांच्या विचाराला विरोध करत होते, सतत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. पण तुकाराम महाराजांनी कधी त्यांचा प्रतिवाद करून आपल्या धार्मिकतेचा वेळ वाया घालवलेला दिसत नाही. मला वाटतं आपल्या सर्वांसाठी ही एक महत्वपूर्ण प्रेरणा आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या विचारधारा असू शकतात. आपण जर टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष देत बसू आणि त्यातच जर आपण वेळ वाया घालू तर मग मात्र आपलं मुख्य काम बाजूला राहून जाईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आमचं काम एकच आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. माऊली ज्ञानोबारांचं सुद्धा कार्य तेच आहे. सतत समाजातील अपप्रवृत्तींचा सामना या संतांना करावा लागला, पण या संतांच्या मुखातून कदापि शापवाणी बाहेर पडली नाही. कदाचित पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी शापही दिल्याच्या घटना आपल्याला माहिती आहे. वारकरी संत परंपरेची अनेक वेगळ्या बाजू आहे, अनेक काही वैशिष्ट्य आहे. त्यातलं हेही एक वैशिष्ट्य आहे की वारकरी संतांच्या मुखातून कधीही शाप बाहेर पडलेला नाही. माऊलींचं चरित्र आपण अनेक वेळा वाचलं ऐकलं असेल. नाथराय शांतीब्रह्मच होते, नामदेवराय तर भक्ती प्रवाहामध्ये अखंड बुडून गेलेले अत्यंत प्रेमळ संत होते. तुकाराम महाराज मात्र थोडेसे कणखर कडक स्वभावाचे, पण तरी आपल्या कार्याप्रती महाराजांची काही शिस्त होती. पण तरी त्यांच्याही मुखातून कधी समाजासाठी शापवाणी बाहेर पडली असं कधी घडलेलं नाही. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, एवढं मात्र स्पष्टपणे ते म्हणाले. आणि म्हणून संतांचं हृदय हे असं आहे, भगवान जरी दुष्टाचं ताडण करीत असेल, दुष्टांना मारत असेल, संत मात्र त्या दुष्टांचंही कल्याण व्हावं ही त्यांची भावना. मी आपल्याला उदाहरण देतो म्हणजे कळेल. एखादी आई आहे, आईला 3 मुलं आहे. थोरला जो आहे खूप चांगला शिकलाय, चांगल्या अधिकार पदावर आहे, त्याचं उत्तम चाललेलं आहे. मधला जो आहे शेतीवाडी उत्तम करून गावच्या धर्मकारणात समाजकारणात जाणं येणं माणुसकी सगळ्या गोष्टी उत्तम रीतीनं करतोय. धाकटा मात्र थोडासा चुकीच्या संगतीत गेला, शेतीकडेही लक्ष नाही, व्यवसाय करत नाही, शिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे नोकरीचा प्रश्नच नाही, आणि सतत व्यसन करणं, वाईटांच्या संगतीत बसणं, काहीच काम न करणं, म्हणजे वाहवत जाणं ज्याला म्हणतो ना आपण. एखादी गोष्ट अल्प प्रमाणात असणं वेगळं आणि वाहवत जाणं वेगळं. वाहून गेल्या. आता ती आई जेव्हा कधी देवालयात जाते, एखाद्या मंदिरात जाते, तीर्थयात्रेला जाते, देवळात गेल्यानंतर ती आई कोणाकोणासाठी प्रार्थना करीत असेल मला आपण सांगा. कोणाकोणासाठी करत असेल? असं कधी होईल का की एखादा मुलगा वाईट आहे म्हणून आई त्याच्यासाठी प्रार्थना करणार नाही? आईनं जो अधिकारी आहे त्याच्यासाठी प्रार्थना केली, जो उत्तम शेतकरी आहे त्याच्यासाठी प्रार्थना केली, आणि जो चुकीच्या मार्गाला गेला, मी आपल्याला आवर्जून सांगेल, त्याच्यासाठी जरा जास्तच प्रार्थना केली. उलट काय आहे, जास्त प्रार्थना. कारण आईचं हृदय आहे. मूल चुकलं तरी त्याचं अनहित व्हावं हे कोणाही माऊलीच्या हृदयाला कधी तो विषय स्पर्शत नाही. आपण जसं म्हणतो व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. आईचं हृदय जसं सर्व मुलं मुली सर्वांचं कल्याण व्हावं, त्याच पद्धतीनं संतांचं हृदय आहे.
या जगात फक्त सज्जनांना सद्गती मिळावी आणि ते सुखी असावे अशी प्रार्थना जर करतील तर ते माऊलीच नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला वाक्य बोलून गेलो की माऊलींचं हे मागणं आपण समजून घेतलं की त्यांना माऊली का बरं म्हणाले असावे याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. खरं म्हणजे पुरुष संत आहेत, पण त्यांना उपाधी मात्र श्रीलिंगी नावानं दिली जाते. साधारणपणे आपण आईला माऊली म्हणतो, गाईला माऊली म्हणतो, भारत मातेलाही माऊली म्हणतो. पण ज्ञानोबारायांनाही वारकरी संप्रदायानं अवघ्या महाराष्ट्राने, तुम्ही आम्ही सर्वांनी आणि आपल्या अगोदरच्या सर्व पूर्वजांनी माऊली 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 म्हणूनच त्यांचा गौरव केला, त्यांचं नामस्मरण केलं. त्याचं कारण असं आहे, हृदय माऊलीच आहे, हृदय आईच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जनजड जीवा. संतांना बापाची उपमा दिली पण अगोदर आईची दिली, हे महत्वाचं आहे. आणि ज्ञानोबाळांच्या बाबतीत तर संत एकनाथ महाराज म्हणाले, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, मनवनी पाय वंदित असे. ज्ञानोबाराय ही माझ्यासारख्या अनाथाची माय आहे. आता एकनाथ महाराज खरोखर अनाथ होते बरं का. मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे आई वडील हे बालपणीच वारलेले होते. आजी आजोबांनी सांभाळ केला, तशा अर्थानं आजी आजोबांनी आधार दिलाच होता. म्हणून व्यावहारिक अनाथपणा त्यांना इथे मांडायचा नसावा, होते अनाथ. पण त्याही पेक्षा हा जीव जेव्हा परमेश्वरापासून दूर इथपर्यंत जन्माला येतो तो प्रत्येक जण अनाथच आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज स्वतःला अनाथ म्हणून घेतात, त्यात आम्ही आलो. कारण आमचा जो मूळ मायबाप आहे, आमचं जे मूळ स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, त्याच्यापासून वेगवेगळे जन्म घेत आम्ही इथपर्यंत या मृत्यूलोकात आलो. आणि मृत्यूलोकातही हा जन्म तो जन्म, आज मनुष्य जन्माला आलोय. भाग्य आहे आमचं तुमचं सर्वांचं. तेव्हा माऊलींना नाथ महाराजांनी आई म्हणावं, संतांनी आई म्हणावं, नामदेवरायांनी सुद्धा म्हणावं, माऊलीच म्हणावं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगम वल्ली प्रगट केली. ज्ञानोबाराय ही माझी आणि सकल योग्यांची सर्वांची माऊली आहे. मला वाटतं इथे एक संदर्भ आपल्याला जरूर मिळतो की संत ज्ञानेश्वर महाराजांना पहिल्यांदा माऊली म्हणून जर कोणी संबोधित केलं असेल, हाक मारली असेल, तर ती नामदेवरायांनी मारलेली असावी असं मला माझ्या अल्पबुद्धीनं वाटतं. कारण नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन संत आहेत आणि पहिल्यांदा त्यांचा माऊली म्हणून जो उल्लेख आहे तो नामदेवरायांच्या अभंगात आहे. का माऊली आहेत? जे खळांची व्यंकटी सांडो म्हणून माऊली आहे. वाईटांचं वाईट व्हावं, दुष्टांचं अनहित व्हावं. सामान्य माणसाचं असं असतं, सामान्य जनतेमध्ये सामान्य माणसं जी आपण पाहतो, स्त्री पुरुष, जो आपल्याशी प्रेमानं वागेल त्याच्याशी ते प्रेमानं व्यवहार करतात. जो आपल्याशी दुष्टपणानं वागेल त्याच्याशी ते जशास तसं उत्तर देण्याची तयारी ठेवतात. म्हणून जशास तसं वागणं हा सामान्यांचा स्वभाव. उपकारावर उपकार करायचे, अपकारावर अपकार करायचे. आता दुष्ट स्वभाव असा असतो की कधी कधी उपकारावरही अपकार करायचे. म्हणजे जो आमच्याशी चांगलं वागतो त्याच्याशी चांगलं वागणं तर सोडा, पण त्याच्याशी आणखी वाईटच वागायचं. भस्मासुराला भगवान शंकराने जन्माला घातलं होतं. आपल्याला कथा माहिती आहे म्हणून मी सविस्तर सांगत नाही, फक्त आठवण करून देतो, संदर्भ आलाय म्हणून. पण एक वेळ अशी आली की तो भस्मासुरच भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या बोलण्या चालण्यामध्ये हा एक वाक्प्रचार रूढ झालेला आहे, डोक्यावर हात ठेवील बरं जरा जपून, नाही का. तो त्या भस्मासुराच्या कथेतून पुढे आलेला विचार आहे. कारण आपणच मोठं करायचं, आपणच बळ द्यायचं, आपणच शहाणं करायचं आणि पुन्हा आपल्याच डोक्यावर हात ठेवायचा. पण मला वाटतं अशी भीती कोणीही बाळगू नये.
मोठं करत राहावं. माणसं मोठी झाली पाहिजे. डोक्यावर हात ठेवला तर काय बिघडतं, काय फरक पडत नाही. मुलांना मोठं करावं, समाजाला मोठं करावं, शिष्यांना मोठं करावं, सहकार्यांना मोठं करावं. सगळेच जण काही भस्मासूर होतात असा निगेटिव्ह अर्थ आपण तरी मनामध्ये का घ्यायचा. अनेक चांगली माणसं असतात, ते चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवतात, उपकार ध्यानात ठेवणारी माणसं पुष्कळ आहे. पण आपलं कसं होतं, एखादी वाईट घटना घडली म्हणून आपण सगळ्यांकडे साशंक नजरेनं पाहतो. असंही करता कामा नये. तेव्हा या जगामध्ये असेही काही दुष्ट आहेत की जे उपकार करणाऱ्यांवर अपकार करतात. मला त्याची फारशी उदाहरणं देऊन वेळ आणखी त्यामध्ये घालवायचा नाही. आपण सर्वांना हा विषय ज्ञात आहे. सामान्य मनुष्य उपकार करणाऱ्यावर उपकार करतो, दुष्ट मनुष्य उपकार करणाऱ्यावर अपकार करतो. आणि माऊलींसारखे संत अपकार करणाऱ्यांवर देखील उपकार करण्याची तयारी ठेवतात, तशी मानसिकता ठेवतात. आणि त्या मानसिकतेतून, त्या शुद्ध भावनेतून मग प्रार्थना बाहेर पडते, जे खळांची व्यंकटी सांडो. जे कोणी वाईट असतील त्यांचंही कल्याण हो. खळ शब्दाचा अर्थ मी अगोदर सांगितला. मी एका साधूंच्या मुखातून ऐकलं होतं. खळ म्हणजे काय, त्यांनी अशी व्याख्या केली होती. म्हणाले, जो प्रसंगी पुढे येऊन प्रतिकार करताना दिसत नाही पण मागे बसूनही स्वस्थ बसत नाही, त्याला म्हणावं खळ. आता मी थोडं सूत्रात्मक बोललो, जरा आपल्या सर्वांना समजेल असं बोलायचं झाल्यास, जो सतत काही ना काही मागे बसून काड्या करत राहतो त्याला काय म्हणावं. म्हणजे पुढे येऊन प्रतिकार करताना दिसत नाही पण मागे बसून काही ना काही कारस्थान करत राहतो, त्याला म्हणावं खळ. आपल्याला महाभारतातला एक खळ माहिती आहे, शकुनी मामा. या शकुनी मामानं कधी हातात शस्त्र घेऊन समोरासमोर फार मोठी लढाई केली असं काही चित्र महाभारतात कुठे उभं राहिलेलं दिसत नाही. जसा कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध गाजलेलं आहे. भीष्माचार्य युद्धामध्ये ज्या पद्धतीनं लढले, त्यांचा तो युद्ध प्रसंग अगदी आपल्या नजरेसमोर उभा राहतो. दुर्योधन आणि भीमदादा यांचं झालेलं गदा युद्ध हाही प्रसंग पुढे उभा राहतो. धृष्टद्युम्न आणि द्रोणाचार्य यांचं झालेलं युद्ध हाही प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. अनेक युद्ध प्रसंग आहे. पण महाभारत ज्यानं घडून आणलं तो शकुनी फारसा पुढे आलेला दिसत नाही, पण मागे बसून तो कधी शांतही राहिलाय असं झालेलं नाही. आणि म्हणून त्या शकुनी मामानं सतत काही ना काही कौरवांना, दुर्योधनाला, त्याच्या बंधूंना वाईट गोष्टी तो सांगत राहिला. एकतर वाईट गोष्टींचा प्रचार प्रसार जो करतो तोही खळ. कारण कुठेतरी स्वभावात, विचारात, मनात आणि बुद्धीत हा वाकडेपणा जेव्हा असतो ना, त्याच वेळेला या गोष्टी घडत राहतात. सरळपणा याच्या स्वभावात आहे, विचारात आहे, मनात आहे, बुद्धीत आहे. ते कुटिलतेकडे कधीही जात नाही. धर्मराज केवढा सरळ होता. दुर्योधनाने त्याला विचारलं येऊन की मी वज्रदेही कसा होईल, मी अपराजित कसा होईल. आणि धर्मराजाने सरळ उत्तर दिलं. आपल्या कथा माहिती आहे की आपली गांधारी माता आहे ना दुर्योधना, तिनं आपल्या काकांसाठी, धृतराष्ट्रासाठी आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. पती पत्नीच्या हा एक दाम्पत्य जीवनात किती अनन्यता असावी त्यातलं हे उदाहरण आहे गांधारीचं. तिच्या डोळ्यात शक्ती आहे आणि तिने जर तुझ्याकडे पट्टी उतरवून डोळे भरून पाहिलं, नखशिखांत पाहिलं, तर तू वज्रदेही होशील. अर्थात दुर्योधनाला जेव्हा हे सांगितलं, तो आपला भला पहाटे यमुनेवर आला, स्नान केलं, विवस्त्रावस्थेमध्ये निघाला. भगवान कृष्णाला वाटलं धर्मराज सरळ बोलून गेले, पण आता साधूचं काम असतं अपकार्यावरही उपकार करणं. पण देवही जर तेच काम करायला लागलं तर सगळीच व्यवस्था नीट राहणार नाही. आणि म्हणून सगळं काम साधूवर सोडून चालत नाही, देव सावधच राहतो. यांच्या प्रबोधनातून जे सुटतील आणि तेवढ्यातूनही जे बरे होणार नाही ते पेशंट माझे आहे, देव म्हणतो. संतांच्या उपदेशाने जे नाही सुधारले, देव म्हणतो ते माझ्याकडे येऊ द्या. आणि मग मला वाटतं व्यवस्थेमध्ये सुद्धा
आपलं काम कुठपर्यंत आहे आणि पुढच्यांचं काम कुठून सुरू होतं हे ज्याला कळतं तो खरा व्यवस्थेतला उत्तम माणूस समजला पाहिजे. पुढच्याचंही काम आपण करायचं नसतं. सगळे काम तुम्हीच कराल तर पुढच्याला काम काय? एक साखळी असते ना ती, पुढे पुढे पुढे. आणि म्हणून ही व्यवस्था मजेशीर आहे. साधूंचं काम आहे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. साधूंचं काम नाही की अज्ञानाला घे काठी आणि झोडपत बसायचं. झोडपायला आहे ना देव, त्याचं काम तो करेल. जो आपल्यापेक्षा वर बसलेला आहे त्याच्यासाठी काम शिल्लक ठेवणं याला शहाणा सहकारी म्हणावा. तेव्हा भगवान परमात्म्याच्या ध्यानात आलं. धर्मराज त्याचं काम करून थांबलेला आहे. आता पुढे आपलं काम आहे. भगवान एका माळीबाबाचं रूप घेतलं, काही फुलं वगैरे विकणारा असं रूप घेतलं आणि भल्या पहाटे तो दुर्योधन जो निघाला होता त्याला एकदम येऊन भेटले. आणि कुणीतरी आलंय पाहिल्यानंतर दुर्योधनाला संकोच वाटला. हो युवराज, तुम्ही अशा अवस्थेमध्ये? नाही, आईला भेटायला, मातोश्रींना भेटायला. अहो निदान काहीतरी वस्त्र तुमच्याकडे असलं पाहिजे. नाही म्हणले, माझ्याकडे वस्त्र पण नाही. आता असलेली वस्त्र मी यमुनेमध्ये टाकून दिली आणि माझ्याकडे आहे ना फुलाचं एक वस्त्र आहे. भगवंतानं त्या दुर्योधनाला थोडंसं वस्त्र दिलं, अर्थात फुलांचा काही गजरा वगैरे दिला. तो आईला जाऊन भेटला. गांधारीनं दुर्योधनाला नखशिखांत पाहिलं आणि विचारलं, दुर्योधना, ठरल्याप्रमाणे तू विवस्त्रावस्थेतच यायला पाहिजे होतं, मध्ये तुला कुणी भेटलं होतं का? म्हणाले, हो, एक फुलं विकणारे शेतकरी ग्रस्त भेटले माळीबाबा. म्हणाले, नाही, ते कोणी सामान्य ग्रस्त नव्हते, तो बहुतेक देवच होता. अर्थात मला काय सांगायचंय, पुढे दुर्योधन मारला गेला. तो काही पूर्ण वज्रदेही होऊ शकला नाही, तो अजरामर होऊ शकला नाही. या जगात कोणालाही अजरामर होताच येत नाही. प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम असतं. जसा एकदा हिरण्यकश्यपूनी प्रयत्न केला होता अमर होण्याचा, मला वाटतं त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न दुर्योधनाचा आहे. आणि आजही आम्ही सगळेजण करतोच आहोत, बाकी अमर होता येत नाही. शरीर रूपानं जावंच लागेल. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पण अमर होता येईल आमच्या सत्कर्माच्या रूपानं, सद्विचाराच्या रूपानं. काहीतरी चांगलं कार्य करून मात्र अमर होता येईल. आपल्यासारखी अशी अनेक माणसं आहे की जे सत्कर्मरत आहे. समाज आजही आपला गौरव करील आणि उद्याही केल्याशिवाय राहणार नाही. कारण चांगली कार्य आज कळली नाही तर उद्या मात्र ती प्रकर्षानं जाणवतात. माणूस असेपर्यंत कळली नाही, पण माणूस गेल्यानंतर तर ती नक्कीच आणखी जाणवतात. म्हणून तुका म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. खरं म्हणजे जे अहंकारी असतात ते वेगळ्या रीतीने अमर होण्याचा प्रयत्न करतात आणि जे सज्जन असतात ते मात्र सत्कर्मानं, सद्विचारानं अमर होण्याचा प्रयासही करतात आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील होतात. मूरत तो जाती रही किरत कब होऊ न जाय. शरीर नष्ट होईल, पण मानवानं केलेली सत्कर्म आणि त्याची कीर्ती ती मात्र नष्ट होत नाही. माझा बोलण्याचा मुद्दा असा आहे की धर्मराजाने सरळपणानं दुर्योधनाला वज्रदेही होण्याचा उपाय सुचवला होता. जी माणसं मनानं, बुद्धीनं, विचारानं, संस्कारानं सरळ असतात त्यांचं हे वर्तन असतं. पण जी माणसं मन, बुद्धी, विचार, संस्कारानं नेहमीच वाकडेपणा कुठेतरी त्यांच्या मनात असतो. अर्थात हा वाकडेपणा कशामुळे येतो त्याला गीतेनं दिलेलं उत्तर आहे. आपल्याकडे जीवन जगताना एक असतं सद्गुणाचं भांडार आणि दुसरं असतं दुर्गुणाचं भांडार. त्याला सैद्धांतिक भाषेमध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असं म्हणतात. संपत्ती म्हणजे इथे गुणांना अनुसरून वापरलेला तो शब्द आहे. संपत्ती म्हणजे पैसा, अडका अशा रीतीने हा शब्द आलेला नाही. दैवीम संपद्वी मोक्षाय निबंधाय आसुरी मता मा शुच संपदम दैवी मभिजातोसी पांडव. ही दैवी संपदा फार महत्वाची अर्जुना. तू दैवी संपदेने युक्त हो, मग तुला शोक करण्याची किंवा चिंता करण्याची वेळ येणार नाही. महाशुच, मग शोक करत बसण्याची तुझ्यावर वेळ येणार नाही. आसुरी संपत्तीचा त्याग कर. आणि म्हणून ज्ञानोबा यांची प्रार्थना यासाठीच आहे
खळांची व्यंकटी सांडावी म्हणजे कुठेतरी दुर्गुण हळूहळू कमी व्हावे आणि सद्गुण वाढीस लागावे. कारण हे दुर्गुण व्यक्तीला नेहमी वाईट गोष्टीकडे घेऊन जातात आणि सद्गुण हे व्यक्तीला, अर्थात जन्मतःच कुणी सद्गुणी सर्वजण असतात असं नाही. अपवादानं काहींना जन्मतःच चांगले विचार चांगले गुण लाभतात, पुढे मायबापांच्या संगतीमध्ये आणखी त्यात वृद्धी होते. आता संतांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव, खुद्द माऊली ज्ञानोबारांसारखे संत उपजताच ते सद्गुणी ज्ञानी अवतारीच होते, प्रत्यक्ष परब्रह्म होते. तर सामान्य माणसं सगळीच काही उपजताच सद्गुणी असतील असं नाही, पण त्यांच्याच सद्गुण वाढावे ही जबाबदारी मग समाजाची असते, आईवडिलांची असते, की ते खळ दुष्ट होणार नाही, वाकडेपणा त्यांच्या विचारात. आणि म्हणून मला असं वाटतं आपण आपल्या लहान मुला मुलींना प्रेम देतो, दिलंच पाहिजे. आपण त्यांची अनेक प्रकारे काळजी घेतो. त्यांचे हातपाय धुतलेत का, त्यांचे कपडे व्यवस्थित आहेत का, शाळेतून आल्यानंतर त्यांना दुसरे कपडे घालायला दिलेत का, आजारी पडले असतील तर त्यांची काळजी घेणं. पण मला वाटतं ही काळजी घेता घेता इथून पुढे तुम्हा आम्हा सर्वांना, समाजाला, विशेषतः जे आईवडील असतील त्यांना, जे शिक्षक असतील, जे धर्मप्रचारक असतील, सर्वांनी एक जबाबदारी घ्यावी लागेल की जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीच्या स्वभावात कुठे वाकडेपणा निर्माण होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. होत असेल तर तो वेळीच वारंवार रुसून बसणं, वारंवार एकदम रागावणं हा स्वभावातला वाकडेपणा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण हे झालंय हे सांगायचंय माऊलींना, ध्यानात घ्या. आणि हा वाकडेपणा असतो स्वभावातला हे. आणि मग हा एकदा तयार झाला की पुढे तो मुलगा, ती मुलगी, तो पुरुष, ती स्त्री किती मोठी झाली, कोणत्याही क्षेत्रात गेली तरी तो स्वभाव कायम राहतो. त्याचं कारण अनेक गोष्टी जातात, स्वभाव जात नाही. हिंग त्रासला घाणी तो कैसे सुगंधत्वानी, का द्रवपण सोडून पाणी केर आहे ते. माऊली म्हणतात हिंगाला असं वाटलं की माझ्या अंगाला खूप उग्र दर्प आहे. हिंगाला एक उग्र वास असतो, दुर्गंध नाही आहे तो, त्याचा एक स्वतंत्र वास आहे, दुर्गंध वेगळा आणि हिंगाचा दर्प वेगळा. मग तो त्या उग्र दर्पाला कंटाळला हिंग, आणि तो असं विनंती करू लागला की माझा हा दर्प कशाने जाईल. कोणातरी शहाण्याने त्याला समजावून सांगितलं, त्याचेच कुणीतरी जातबाई असतील, जिरे असतील, मिरे असतील, मोहरी असेल, कुणीतरी सांगितलं की बाबा रे हिंगा, नाही तुला घालवता येणार हा दर्प, कारण तुझा तो दर्प तुझ्या स्वभावगत आहे. तो दर्प गेला मग हिंगच कसा, आणि हिंग आहे तर दर्प राहणार. पाणी आहे, पाण्याचा स्वभाव आहे पातळपणा, का द्रवपण सांडोनी पाणी केर आहे ते. पाण्याचं हवेत रूपांतर जरी झालं तरी पुन्हा ते द्रवरूपात आल्याशिवाय राहत नाही. आणि पाण्याचं घनरूप म्हणजे बर्फात रूपांतर झालं तरी ते कालांतरानं पुन्हा बर्फरूपात गेलेलं पाणी द्रवरूपात आल्याशिवाय राहत नाही. ते त्याच्या मूळ स्वभावाकडेच येतं. फक्त परिस्थिती अनुकूल नाही तोपर्यंत ते थांबतं, पण त्याला परिस्थिती अनुकूल, थोडं टेम्परेचर वाढलं की बर्फाचं पाणी व्हायला वेळ लागतो का. आता म्हणतात की वाढत्या उष्णतामानामुळे जे ग्लेशियर आहे ते सुद्धा आता विरघळायला लागले, हिमनद्या विरघळू लागल्यात, समुद्राची पातळी त्यामुळे वाढते की काय असा धोका निर्माण झाला. अर्थात पाण्याचा स्वभाव आहे पातळ, प्रत्येकाचा स्वभाव. यो यस्य स्वभाव असती सतस्य दुरतिक्रमाः. शास्त्रकार म्हणतात जो ज्याचा स्वभाव असतो तो स्वभाव सोडणं फार अवघड गोष्ट आहे. नाथ महाराजांचे अभंग, आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाघ्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. म्हणजे वाघ्या होता आणि त्याचा कीर्तनकार झाला, त्याला वाटलं जरा कीर्तनाला बरे दिवस आहे, कीर्तनकारच होऊ. वाघ्याचा कीर्तनकार झाला. आता कीर्तनात मधून मधून विठ्ठल म्हणावं लागतं, ज्ञानोबा तुकाराम म्हणावं लागतं, पुंडलिक वरदा म्हणावं लागतं.
तो रंगात आला आणि गेला ना मूळ स्वभावावर. येळकोट येळकोट जय मल्हार. आता येळकोट म्हणणं वाईट नाही हो, चांगलंच आहे, खंडोबाचं वर्णन आहे, करायला हवं. पण आता त्याची गरज नव्हती ना, कीर्तनात तो उभा होता, तसा काही विषयही नव्हता. पण मूळ स्वभाव जाईना. आणि म्हणून आपल्याला बालकांवरती वेळीच त्यांचा स्वभाव घडत असतानाच काही संस्कार जर करता आले, त्यांच्या स्वभावात विचारात विशालता आपल्याला देता आली, हे सगळंच आपलं असतं. मला असं वाटतं बऱ्याच वेळेला दुर्दैवानं कधी कधी आई वडिलांकडून, कधी कुटुंबातल्या लोकांकडून, हा ते आपले नाही बरं, त्या पोरांमध्ये जाऊ नको, तिथपासूनच मग हे आपले नाही, ते आपले नाही, ते आपले नाही, असं जर का शिकवायला सुरुवात केली, मला वाटतं कुठेतरी ते संस्कार घट्ट होतात. आणि मग त्या बालकांना आपणच कुठेतरी अल्पबुद्धीचे बनवतो ना, त्याची व्यापकता निघून जाते ना. ज्ञानोबारायांसारखे व्यापक संत का बरं या भूतलावर व्यापकतेने काम करतात? कुठेतरी विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यांनी दिलेले ही संस्कार, त्यानंतर वडीलकीच्या नात्यानं, गुरु या नात्यानं सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेले संस्कार. कुठेही निवृत्तीनाथ महाराज असं म्हणाले नाही की ज्ञानोबा तू हे परमार्थ फक्त आपल्यासाठी कर, सर्वांसाठी कर, जगासाठी काही कर, असंच त्यांनी त्या ज्ञानोबारायांना सांगितलं होतं. आणि म्हणून स्वभावात वाकडेपणा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या संस्कारात वाकडेपणा असणार नाही. आणि तो जर तसाच राहिला तर आपल्याला सर्वांना लहानपणी सर्वांनीच ऐकलेली एक गोष्ट आठवत असेल, मी त्याची फक्त आठवण, मोठी प्रसिद्ध गोष्ट आहे की लहानपणीच जर वाईट संस्कार तसेच राहून गेले तर काय होतं. एक चोर चोरी करताना पकडला गेला आणि मग त्याला न्यायाधीशासमोर उभं केलं गेलं. त्याच्यावर मोठमोठ्या चोऱ्या केल्याचे अनेक गुन्हे दाखल झालेले असल्यामुळे न्यायाधीशाने त्याला कठोर शिक्षा सुनावली, त्याला आजन्म कारावास. शेवटची इच्छा विचारली, तुझी काही आता कारागृहात जाताना काही इच्छा आहे का शेवटची? तो म्हणला हो, मला आईला भेटायचंय. आणि गेला. आईला वाईट वाटत होतं माझ्या मुलाला शिक्षा झाली. तो गेला, हातात बेड्या होत्या, बाकी तर काय करता येईना, पण तोंडानं चावा घेतला, आईच्या कानालाच तो चावला. पटकन ते पोलीस वगैरे धावले, त्या आईला कसं तरी वाचवलं, त्याला बाजूला केलं. आणि न्यायाधीश म्हणाले, मूर्खा, आतापर्यंत एक तर गुन्हे केलेस तू, चोऱ्या केल्या, म्हणून तुला ही शिक्षा झाली, आणि आता प्रत्यक्ष जिनं जन्म दिलाय पुन्हा अपराध करतोय तू, तिच्या कानाला चावा घेतोय. तो म्हणला हो न्यायाधीश महाराज, मी चावा घेतोय त्याचं कारण असं आहे, मी लहान होतो आणि शाळेत असताना एका मुलाची पेन्सिल चोरून आणली, दुसऱ्याची वही चोरून आणली, तिसऱ्याचं खोड रबर चोरून आणलं. नाही, ही खोडच लागली होती म्हणून खोड रबर आणलं. आणि मला आई कधी काही म्हणाली नाही. आई जर म्हणाली असती की हे चुकीचं आहे तर मला ती सवय लागली नसती, आज मी मोठा चोर झालो नसतो आणि आज अशा रीतीने मला शिक्षा झाली नसती. मला वाटतं हे पूर्वीच्या चोरांच्या बाबतीतच ही गोष्ट ठीक आहे बरं का. म्हणजे निदान पूर्वीची वाम मार्गाला गेलेली माणसं कधीतरी पश्चाताप करत होती, ती आजच्या इतकी बिनलाजी नव्हती. आता कसलं काय, आपण चुकीच्या मार्गाला गेलो याचा पश्चातापच कुणाला व्हायला तयार नाही. आणि म्हणून त्यातून सुधारणा व्हावी किंवा काही पश्चाताप व्हावा हा प्रश्न उरत नाही. असतील काही थोडे, परंतु बऱ्याच जणांना आता तो भ्रष्टाचार शिष्टाचार वाटू लागलाय किंवा विकृती हीच संस्कृती वाटू लागलेली आहे, आणि त्याच्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत हा विषय संभवत नाही. परंतु हा स्वभावातला चुकीचा दोष जर आपल्याला सुरुवातीला काढून टाकता आला असता, आणि म्हणून आपण काही खूप मोठं काम करायचं आहे आईवडिलांनी किंवा इतरांनी असं मला म्हणायचं नाही, पण थोडं थोडं जरी काम आपण करू शकलो मुलाबाळांच्या बाबतीत तर हे होऊ शकेल. माऊली ज्ञानोबारांना जे सांगायचंय, खळांचा कुटीलपणा जावा, तो काही नुसता म्हणल्यानं जात नाही, ती जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. जे कोणी धर्मप्रचाराचं काम करतील, जे कोणी आई वडील म्हणून मुलांना जन्म घालतील, जे कोणी शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण देण्याचं म्हणून काम करतील,
त्या सर्वांवर ही जबाबदारी आहे, समाज धुरीणांवर ही जबाबदारी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. खुद्द माऊली ज्ञानोबा राय खळांच्या मनातील दोष जावा म्हणतात. त्यांनी स्वतःही तसे प्रयत्न केले आणि आपल्याकडूनही त्यांना ती अपेक्षा आहे. कारण खळ म्हणजे काय करतो, ती दोष जर तसेच राहिले. मी नेहमीच एक उदाहरण सांगत आलो आणि आज मला पुन्हा सांगणं ते क्रमप्राप्त वाटतं. एक मनुष्य असा होता ज्याचं कोणाशी जमत नव्हतं, घरच्यांशी नाही, गावातल्यांशी नाही, नातेवाईकांशी नाही, ऑफिसातल्यांशी नाही, व्यवहारातले त्याचे सहकारी त्यांच्याशी नाही, कोणाशी जमत. जाईल तिथे वाद व्हायचे, कटकटी व्हायच्या, भांडण व्हायचं. आता असं आहे की माणूस म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे, सर्वांशी आपलं जमायलाच हवं. कारण माऊली पुढे म्हणतायत या ओवीत, भूता परस्परे पडो मैत्र जीवा. पण तरी देखील काही मतभिन्नता ही राहतेच. आपलं सर्वांशीच जमेल असं होत नाही. आजवर कोणाच्या बाबतीत तसं झालेलं नाही. साधू असेल, संत असेल, देव असेल, प्रयत्न करावा सर्वांशी प्रेमानं वागण्याचा, पण तरी काही मतभिन्नता शिल्लक राहते. पण ज्याचं कोणाशीच जमत नाही, मला वाटतं तो फार मोठा दोष मानला पाहिजे. कोणाशी जमेल, कोणाशी जमणार नाही हे चालू राहतं. विचारधारा असतात, स्वभाव भिन्न असतात, पण कोणाशीच जमत नाही म्हणजे हा दोष नाही. काय नाही, दोष नाही, तो आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्याचं कोणाशीच जमत नाही त्यानं तात्काळ चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यायला पाहिजे. कारण बायकोशी जमत नाही, मुलांशी नाही, मित्रांशी नाही, पाहुण्यांशी नाही, गावातल्यांशी नाही, घरच्यांशी नाही. असाच एक माणूस कंटाळा, कोणाशी भांडणच होतं. तो म्हणला, निघाला एक दिवस संध्याकाळी, गाव सोडलं, जंगलाच्या दिशेने चालला. कुणीतरी तुमच्यासारखा सज्जन त्याला भेटला. अरे बाबा, जंगलात चाललाय, संध्याकाळ झालेली आहे, वाघसिंह असतात तिकडे, खातील तुला. जाऊ द्या म्हणलं, त्यांनी मला खाल्लं तरी चालेल, मी आता वैतागूनच निघालोय. कोणाशी जमत नाही माझं, एक धड माणूस नाही म्हणला कोणी आपल्या गावात, एक धड नाही कोणी, माझ्या नातेवाईकात एक धड नाही, माझ्या घरात सुद्धा एक धड नाही. आम्हाला सुद्धा काही माणसं अशी भेटतात बरं. ते म्हणतात, महाराज एक धड माणूस नाही आमच्या गावात. आता आम्ही समजून घेतो बहुतेक हेच धड नाही. कारण एक धड नाही असं कसं होईल हो? सगळीच माणसं एका वेळा वाईट असू शकत नाही. वाईट माणसात सुद्धा सगळेच दुर्गुण असू शकत नाही, त्याच्यातही एखादा सद्गुण असतो. असं कसं होईल एका वेळी? आणि म्हणून तो म्हणला, मी निघालो. वाघाने खाल्लं काय, सिंहाने खाल्लं काय? अरे पण का मरतो बाबा, तुझा जीव का धोक्यात घालतो? तो म्हणला, त्याच्यातही माझं धोरण आहे ठरलेलं. एखाद्या वाघाने किंवा सिंहाने जर मला खाल्लं तर त्याला मानवी रक्ताची, मांसाची चटक लागेल. हळूहळू तो असा एखादा वाघ किंवा सिंह गावात येईल आणि तुम्हाला सगळ्याला खाऊन घेईल म्हणला एक दिवस. याला म्हणावं खळ, याला म्हणावं वाकडेपणा, स्वभावातला, विचारातला. या काय चांगुलपणा झाला? आणि म्हणून माऊली म्हणतात, हा समाज अशा विचारामुळे त्रस्त होऊन जातो. आणि म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो, अशा खल प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात. माणूस नष्ट होऊ नये, त्याची ती प्रवृत्ती नष्ट व्हावी, त्याच्या मनातला तो. आणि अशी उदाहरणं घडलेली आहे की अनेक वाम मार्गाला गेलेले सन्मार्गाला आले, चुकीचा स्वभाव, चुकीचा विचार, संस्कार असलेले सन्मार्गाला आले. फक्त तसे प्रयास मगाशी मी म्हणालो तसे सर्वांकडून व्हावे. संत ज्या पद्धतीने त्यासाठी प्रयास करतायत, समाजातल्या सर्वांनी त्यासाठी प्रयास करावा. ज्ञानोबा म्हणतात, ठीक आहे, त्यांच्या मनातला वाकडेपणा निघून गेला, स्वभावातला दोष निघून गेला, असा वालाकोळी नारदांना भेटला. आता हिंसा प्रवृत्ती संपली आणि तो सत्प्रवृत्तीकडे आला. अनेक लोक असे झाले. पण पुढे काय? छत्रपती शिवरायांच्या सुद्धा सैन्यामध्ये डोंगर दऱ्यातले अनेक दरोडेखोर सुद्धा राष्ट्रभक्त झाले, मावळे म्हणून सहभागी झाले. काही शिकारी माणसं होते, नाईक असतील, अन्य ठाकूर मंडळी असेल, 18 पगड जातीतले असे वेगवेगळे लोक होते. परंतु महाराजांचा प्रभाव त्यांच्यावर झाला आणि आपली युद्ध कौशल्य जे सामान्याला मारण्यासाठी ते वापरत होते, ते शत्रूला मारण्यासाठी सज्ज झाले, राष्ट्रासाठी लढायला तयार झाले. म्हणजे कुठेतरी स्वभावातला वाकडेपणा निघून गेला असं आपल्याला म्हणावं लागेल. पण नुसता वाकडेपणा जाऊन समाजाचं कल्याण होत नाही. तया सत्कर्मी रती वाढो. मग अशा
खल प्रवृत्तीच्या व्यक्तींचा खलपणा निघून गेला, दुष्टपणा व्यंकटी निघून गेली, वाकडेपणा निघून गेला. आता त्यांची सत्प्रवृत्ती वाढीस लागली पाहिजे. एखादा मनुष्य दोषमुक्त झाला, पण समाजाचा उपयोग केव्हा होईल, या देशाला, धर्माला, समाजाला त्याचा फायदा केव्हा होईल, तो नुसता दोषमुक्त होऊ नये, तो गुणयुक्त झाला पाहिजे. गुणयुक्त झाला तर फायदा आहे. एखादा मनुष्य कंजूस होता, उदाहरण घ्या, आणि काही लोकांनी समजून सांगितलं, पाहुण्यारावळ्यांनी, वडीलधाऱ्यांनी, मित्रांनी, गुरूंनी, आता त्याचा कंजूसपणा निघून गेला. पण एवढ्याने त्याचा उपयोग होईल का? नाही. कंजूसपणा गेला हे इथपर्यंत बरोबर झालं. अगोदर घरच्यांनाही खाऊ पिऊ देत नव्हता, आता निदान किराणा तरी आणायला लागला. नाही तर काही ठिकाणी असं असतं, त्या तारखेची ती तारीख मध्ये जर संपलं तर पाहून घ्या म्हणतात तुमचं तुम्ही. आता इतकाही कंजूसपणा, पाहुणे रावळे वाढले असतील 4 मध्ये, तारखेचं काय घेऊन बसलात? मला वाटतं आपल्यासारखी सज्जन माणसं असा विचार कधी करत नाही. जिथे 4 माणसांचं येणं जाणं असतं, मोठे परिवार चालवण्याचा अनुभव असतो, मोठ्या मनाने सगळं केलं जातं. पण खरोखर याच समाजामध्ये इतकं सुद्धा मोजमाप करणारी माणसं नक्की आहेत. हे काही आपल्याला टाळून चालणार नाही, तुम्ही कोणी नकार देणार नाही. असतात अशी आजूबाजूला आपल्या, अशी उदाहरणं आपण पाहतो. ठीक आहे, कंजूसपणा निघून गेला, पण जोपर्यंत उदारपणा स्वभावात येत नाही तोपर्यंत असा मनुष्य एखादं सामाजिक काम, शैक्षणिक काम, आरोग्यविषयक सेवा, धर्मविषयक सेवा तो करू शकत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये गुण येत नाही. आणि म्हणून वाईट कर्म बंद झाली, पण सत्कर्म सुरू झाली पाहिजे. नाही, सत्कर्म सुरू झालीच पाहिजे, नाही तर पुन्हा वाईट कर्माकडे जाण्याचा धोका आहे. रिकाम मन आणि शैतानाचं घर म्हणतात. म्हणजे रिकाम पण जर मन, बुद्धीला, शरीराला जर असेल तर तो सुद्धा फार मोठा धोका आहे. समाधी लावावी, तप करावं, जप करीत बसावा, पण हे एका अवस्थेनंतर साधारण ज्याची प्रवृत्ती चंचल आहे, ज्याचं मन मलिन आहे, ज्याच्या सांसारिक वासना प्रबळ आहे, तो जर एकांतात बसण्याचा प्रयत्न करील तर त्याला साधना घडणार नाही. उलट त्यानं सत्कर्माशी जोडून घ्यावं. साधारण अवस्था, कारण एकदम ध्यान लावायचं आणि समाधी लावायची, डोळे झाकले आणि सगळं जर वाईटच आठवायला लागलं तर ध्यान कसं लागेल? म्हणून वारकरी संतांना वाटतं भजनाशिवाय ध्यानाकडे जाता येणार नाही. एकदम ध्यान ही पहिली पायरी असूच शकत नाही, असं वारकरी पंथाचं स्पष्ट मत आहे. भजन करावं, सेवा करावी, अगोदर सत्संग करावा, वाचन, चिंतन, मनन करावं, वडीलधाऱ्यांची संगती करावी, काही चांगले अनुभव समजावून घ्यावे, आणि मग हळूहळू मनबुद्धीतील, स्वभावातील दोष कमी व्हायला मदत होईल, चित्त निर्मळ होईल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे तेथे. तेव्हा सत्कर्म आपण जीवनात अंगीकारल्याशिवाय दुष्कर्माचा त्यागच होऊ शकत नाही. सत्कर्माचा स्वीकार करावा लागेल. एखाद्या माणसाला बोलण्याची सवय आहे, आणि त्यातही वाईट बोलण्याची सवय आहे, मग वाईट बोलण्याची सवय, त्यानं काय करावं? वाईट बोलणं थांबवावं. आणि वाईट बोलणं पुन्हा मुखातच येऊ नये याच्यासाठी काय करावं? तर चांगलं बोलण्याचा सराव करावा. नेहमी एखाद्याला शिवी देऊन बोलायची सवय आहे, तर त्यानं रामकृष्णारी म्हणायची सवय लावावी. रामकृष्णारी म्हणू लागला, जय हरी म्हणू लागला, म्हणजे त्याला ते वाईट बोलणं आपोआप कमी व्हायला मदत होईल. आणि म्हणून सत्कर्मी रती वाढो, अर्थात कर्माचाच विषय निघाला. आपल्याला काही नित्य कर्म आपल्या पाठीमागे आहे प्रत्येकाच्या, काही नैमित्तिक कर्म आहे, आणि हे नित्य नैमित्तिक कर्म सत्कर्म झाले पाहिजे. ते नुसते नित्यकर्म राहू नये, ते नैमित्तिक कर्म राहू नये, किंवा त्याचं रूपांतर दुष्कर्मात होऊ नये. नित्यकर्म मनुष्य करतच असतो, बोलणं, चालणं, खाणं, पिणं हे नित्यकर्म आहे. पण हे नित्यकर्म सुद्धा सात्विक असायला हवे ना. त्याचं जर दुष्कर्मात रूपांतर झालं, बोलतोय पण वाईट बोलतोय, पाहतो पण वाईट पाहतोय, ऐकतो वाईट ऐकतोय, खाणं पिणं वाईट आहे, म्हणजे नित्यकर्म आहे पण ते चुकीच्या रीतीने गेले. म्हणून नित्यकर्म आहे, पण नित्यकर्म सुद्धा चांगलं व्हावं. शेतकरी शेती करतोय, पण त्यानं ती सुद्धा चांगली करावी. दूधवाला दूध विकतोय, कर्मच आहे त्याचं, पण चांगलं विकावं.
त्यात युरिया घालू नये, त्यात ऑइल टाकून काय काय टाकतात. फारच भयंकर गोष्ट आहे नाही. म्हणजे कर्म चुकलंय आणि म्हणून सत्कर्म नाहीये, ते दुष्कर्म झालं. सत्कर्मी रती वाढो, कर्म करायला हरकत नाही, दूध विकायलाच पाहिजे, पण निघतं तेवढंच विकाना, परमेश्वराच्या कृपेने पुरेल. मला वाटतं आपल्यासारख्या सज्जनांनी आता हा संदेश दिलाच पाहिजे समाजात. कुठे जाणवत असेल तर त्यांना सावध केलं पाहिजे की बाबांनो, अरे लेकरं बाळं आपली काय, लोकांची काय. हे दूध आपण विकतोय, आपल्या घरात जरी नसेल पण कोणाच्या तरी घरात जातंय, कोणाचं तरी लेकरू ते दूध पितंय, कोणीतरी वृद्ध मनुष्य, आजारी माणसं ते पितात, कुठेतरी देवाच्या अभिषेकाला ते वापरलं जातंय. काय करतोय आपण हे आणि कशासाठी करायचंय? मग न केलेलं बरं. गरीब म्हणून जगलेलं काय वाईट आहे? थोडं 2 दिवस जीवन कमी असलेलं काय वाईट आहे? पण असं जीवन तरी कशासाठी? आणि म्हणून दुष्कर्म नको, सत्कर्म. एखादा शिक्षक आहे, त्यानं सुयोग्यपणानं शिकवावं, त्याचं कर्म इतकं प्रामाणिक करावं की कधीतरी एखादा विद्यार्थी यावा, भेटावा आणि त्यानं सांगावं, हो गुरुजी, तुमच्या संस्कारामुळे, तुमच्या परिश्रमामुळे आम्ही घडलो. त्याला कृतार्थ झाल्यासारखं वाटेल. आयुष्यभर मिळालेल्या पगारापेक्षा ही देणगी सगळ्यात मोठी वाटेल. मी एका ठिकाणी उदाहरण वाचून गेलो. भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गावी आले. रोहा, जिल्हा रायगड, तालुक्याचं गाव आहे रोहा. मुंबई गोवा महामार्गावर असलेलं तालुक्याचं गाव. रोह्याला आले. आता मंत्री महोदय म्हटल्यानंतर सर्व काही सोपस्कार पार पडले. भारतातलं पहिलं मंत्रिमंडळ स्वतंत्र भारताचं, नेहरूजी स्वतः पंतप्रधान. आणि जेव्हा ते रोह्याला आले, आल्यानंतर मुख्य समारंभ झाला, भेटीगाठी झाल्या, आदर सत्कार झाला आणि त्यांनी सांगितलं की चला आपल्याला इकडे जायचंय. एका बोळीकडे हात दाखवला आणि त्या छोट्या बोळीत चिंतामणराव निघाले. त्यांच्या मागे सर्वच अधिकारी असतील, इतर ग्रामस्थ असतील, मान्यवर सगळेजण निघाले. निघाल्यानंतर एका सामान्य घरासमोर जाऊन थांबले. 80-82 वर्षाचा एक ग्रस्त, सकाळचं स्नान करून पोथी पुराण वाचून आपला धोत्राचा सोगाच खांद्यावर टाकलेला, निवांत बसलेला, आपलं राम राम म्हणत. चिंतामणराव जसे गेले, त्या ग्रस्ताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि मोठ्या प्रेमानं त्यांना अभिवादन केलं. त्या म्हाताऱ्या माणसानं आपलं विचारलं, बाबा अरे कोण रे तू, का पाया पडतोय, कोण आले हे माणसं तुझ्या बरोबर? आणि चिंतामणराव म्हणाले, गुरुजी, अहो तुमच्या चिंतामणीला ओळखलं नाही का? तुम्ही लहानपणी संस्कार दिले, कधी आम्ही बरोबर असेल तर तुम्ही प्रेमानं कौतुक केलं, कधी आमचं चुकलं असेल तर छडी सुद्धा तुम्ही मारली, आम्हाला शिक्षा केली. आणि तुमच्यासारख्यांच्या संस्कारामुळे इथपर्यंत भारताच्या मंत्रिमंडळापर्यंत गेलो. आणि म्हणून हे तुमचे संस्कार आहे. मला सांगा, त्या गुरुजीला काय वाटलं असेल त्या क्षणाला? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. चांगल्या कर्माचं हे इतकं चांगलं फळ असतं. मंत्री होणं चांगलंच आहे, पण एक मंत्री जेव्हा एका गुरुजीच्या पाया पडतो, मला वाटतं त्या दिवशी, त्या क्षणाला का होईना, त्या गुरुजीचं पद मंत्र्यापेक्षाही कितीतरी मोठं झालं. आणि कशामुळे झालं? तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये प्रवृत्त राहिले. सत्कर्माची फळं उशिरा मिळतात, पण फार गोड असतात, फार चांगली असतात. शेतकऱ्यानं सत्कर्मच करावे, व्यापाऱ्यानं नीती सोडू नये, सत्कर्मच करावे. कीर्तनकार, प्रवचनकार, अधिकारी, कर्मचारी, कोणी असो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की माझ्याकडून चांगलं काही झालं नाही, पण निदान माझ्याकडून कोणाचं वाईट होणार नाही, ही याची जर काळजी घेता आली. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. कदाचित माऊलींना हीच प्रार्थना या ओवीतून करायची. ज्ञानराज माऊली हे महान व्यापक हृदयाचे संत आहेत. ते म्हणतात की या जगात जो कोणी खळ असेल, दुष्ट असेल, त्यांच्या स्वभावातला तो वक्रपणा निघून जावा, त्यांना सत्कर्म आवडावीत. आणि त्या पुढे जाऊन प्रार्थना केली, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, आणि प्राणी मात्राचं परस्पराशी मैत्र निर्माण व्हावं. आई तीच असते जिला वाटतं माझ्या मुला मुलींनी सगळ्यांनी गुण्या गोविंदानी वागावं, सगळ्यांचं एकमेकाशी सूत असावं,
सगळ्यांचे स्नेहसंबंध चांगले असावे. ज्ञानराज माऊली ही विश्वाची माऊली आहे आणि त्यांना हे वाटलं नसतं तरच नवल. ते म्हणतात माणसांचं तर माणसाशी स्नेह असावंच, सर्व जाती धर्मियांचं परस्पराशी स्नेह असावं, पण प्राणी मात्र जे दुसरे आहेत तेही आमचे बांधवच आहेत. माणसानं माणसाशी प्रेमाने वागावं, पण इतर प्राणी मात्र सुद्धा मा हिंसाच सर्व भूतानी, कोणत्याही जीवाची हिंसा घडू नये. कोणताही प्राणी आपल्यापासून त्याला इजा पोहोचू नये, त्याचं अस्तित्व धोक्यात येऊ नये. अलीकडे सरकारनं सुद्धा नियम बनवले, वाघांची संख्या कमी होते, वाघ मारला तर शिक्षा आहे. हरिणांची संख्या कमी होते, मारलं तर शिक्षा आहे. फक्त गाय मारली तर शिक्षा होत नाही. आता झालाय थोडाफार कायदा. मला वाटतं नियम सगळा सारखाच असायला हवा. अगदी एक माणूस म्हणून, तुम्ही गट तट पक्ष हा विषय डोक्यातला सोडून द्या, माणूस म्हणून आपण विचार करू. आणि देवाच्या दरबारात आल्यावर तरी आपण माणूसच राहिलं पाहिजे. सगळे बाकीचे जे आपल्या वरचे आवरण आहे ते काढून टाकायचे. मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी गरीब, मी श्रीमंत, मी या जातीचा, मी त्या संघटनेचा नाही. एक व्यापक विचार आपल्या मनाशी असला पाहिजे. जर आम्ही वाघाचं रक्षण करतो, हरिणाचं रक्षण करतो, करायलाच पाहिजे, तेही प्राणी आहेत, मग गायीचं रक्षण का करू नये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. प्राणी मात्रांमध्ये परस्परांमध्ये मैत्र निर्माण व्हावं. मला वाटतं जगाच्या वाटचालीमध्ये संघर्ष दिसून येतात, काही वेळेला ते संघर्ष अटळ असतात. जे ज्ञानोबाराय भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे म्हणतायत, त्यांनीच या ज्ञानेश्वरीमध्ये कौरव पांडवांचा संघर्ष लिहिलाय, त्यांनी तो मांडलाय ज्ञानेश्वरीमध्ये. कारण प्रयत्न केले होते श्रीकृष्णाने, कौरव पांडवाचं युद्ध होऊ नये हे प्रयत्न केले की नाही? जरूर केले. कृष्ण शिष्टाई नावाचं जे महाभारतातलं प्रकरण आहे ते प्रसिद्ध प्रकरण आहे. हे चांगले प्रयत्न केले, पण ते प्रयत्न असफल राहिले. त्याचं कारण असं होतं की अहंकार ज्याच्यामध्ये होता तो दुर्योधन. त्यानं सांगितलं मी पांडवांना इंचभर जमीन देणार नाही, मुठभर माती देणार नाही. शेवटी युद्ध अटळ झालं. त्याचं कारण असं असतं, या दुष्ट माणसांना या दुष्टपणात सुख वाटत असतं. दुर्योधनाला त्याचा अहंकार गोंजारण्यात सुख वाटत होतं. युद्धात मी सर्व काही करेल असं त्याला वाटत होतं. त्यानं परिस्थिती समजूनच घेतली नाही. कोण सांगतंय समजावून, कशासाठी सांगतंय, हितासाठी सांगतंय हेही त्यानं समजावून घेतलं नाही. आणि म्हणून त्यानं भगवंताचं ऐकलं नाही. आणि त्याच्यामुळे कौरव पांडवांचं युद्ध हे झालंच, पण प्रयत्न केले होते. मला वाटतं आजही आपण प्रयत्नाला लागलो म्हणजे सगळे संघर्ष थांबतील असं नाही, पण तरी आपल्यासारखी चार शहाणी माणसं प्रयत्न करत राहतात. गावात कुणाचा वाद झाला मिटवायचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडे सरकारनं सुद्धा तंटामुक्ती समिती, आता मोठ्या मजेशीर बातम्या वर्ष 2 वर्षात कधी कधी पाहायला मिळाल्या की तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडण्यावरूनच तंटा. म्हणजे प्रयत्न चांगलाच आहे हो, सरकार काही चुकीचं करत नाही, चांगलाच प्रयत्न आहे, चांगला आहे तो. मला वाटतं RR पाटलांच्या विचारातून पुढे आलेली ती योजना आहे. चांगली माणसं काही चांगल्या योजना देऊन जातात, आठवण ठेवलीच पाहिजे आपण. तंटामुक्ती योजना, तंटामुक्ती चांगली योजना आहे, पण त्याच्यातच तंटे. म्हणजे प्रयत्न जरी केले, काही ठिकाणी यशस्वी झालं, आता काही ठिकाणी अपयशी झालं, म्हणून काय ते सोडून द्यायचं का? घर झाडून घेतलं आणि पुन्हा घाण आली म्हणून काय आता असा संकल्प करायचा का? काय झाडलं तर पुन्हा येते घाण, आता आम्ही झाडणारच नाही. नाही, घाण येत राहील, झाडीत राहावं लागेल. तसं प्रयत्न करत राहावे लागतील. वादविवाद होऊ शकतात, काही त्याला कारणही असू शकतात. प्रत्येक वेळेला माणूस चुकतो असं नाही, पण तरी प्रयत्न करावे लागतील की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि ही प्रार्थना विश्वमाऊली ज्ञानोबाराय करतायत की प्राणी मात्रांचं सौख्य व्हावं. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी परस्पराचा द्वेष करू नये. वेगवेगळ्या वर्गातील लोकांनी, श्रीमंतांनी गरिबाचा करू नये, गरिबांनी श्रीमंताचा मत्सर करू नये.
अखेर तेही पुढे गेले, काही कष्ट केले असतील, काही बुद्धिमत्ता असेल हे समजून घेतलं पाहिजे. आणि कुणी मागे राहिले असतील त्यांच्याविषयी करुणाभाव पुढे गेलेल्यांच्या मनात असला पाहिजे. म्हणजे समाजातील सर्व स्तरासाठी माऊलींची प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेचा विचार प्रत्येकानं जर मनामध्ये ठेवला, मला वाटतं हे जग खरोखर नंदनवन होईल, स्वर्गा समान होईल, वैकुंठा समान होईल. कारण माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. या ओळीवरचं झालेलं हे चिंतन या ठिकाणी थांबवतो. श्री वरद विनायक सेवाधाम भक्त परिवाराच्या वतीनं आयोजित असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, पिंपरी निर्मळ, बाबळेश्वर, पंचकृषीतील सर्व गावं, प्रवरा परिसर, शिर्डी परिसर या परिसरातील या सेवाधामच्या सेवेमध्ये सहभागी असलेले गावोगावची मान्यवर मंडळी, श्रीरामपूर तालुक्यातील